नमस्कार मंडळी, माझ्या या युबी किचन अँड ब्लॉग्समध्ये या चॅनलला तुमचं स्वागत आहे. तर मंडळी, आज तुम्हाला मी महालक्ष्म्याबद्दल सुरुवातीपासून ते महालक्ष्म्या बसते जेवणाचं वगैरे पर्यंतची जी काही माहिती आहे ते आम्ही कसं काय सादर करतो याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगत आहे. तर ह्या माझ्या मुलीकडच्या महालक्ष्म्या ची तयारी केलेली आहे. तर ह्या माझ्या नातीनी आहे. तर या पद्धतीनं महालक्ष्म्यांचं छान असं स्वागत केलं. आनंदानं सगळेजण आम्ही एकत्र आलेलो आहे. तर भाद्रपद महिन्यातील अष्टमीला ज्येष्ठ गौरी मातेचं असं हे 2.5 दिवसासाठी एक आगमन होत असतं. तर मंडळी, या दिवसाची सगळेजण एक आतुरतेनं वाट पाहत असतं. तर सगळे गावावरून या दिवशी असे एकत्र येतात आणि सगळ्याच्या एकमेकाच्या सोबतीनं एकमेकाच्या आवडी वगैरे निवडी हे ते सगळ्या विचारपूस करून हे अशा महालक्ष्म्यांचं असं छानपैकी आगमन करून त्यांची मांडणी केल्या जाते. सगळे एकत्र आल्यामुळे घरातील वातावरण एकदम असं आनंददायी असतं आणि सगळेजण एकत्रित येऊन आपापल्या आवडीनुसार एकमेक सल्लामस्करी करत अशा ह्या महालक्ष्म्यांचं आगमन करून त्यांची मांडणी त्यांना उभ्या केलेल्या असतात, बसवतात. झाल्यानंतर त्यांच्या आपण जो फुलोरा करतो तो ठेवला जातो, फराळाचं ठेवल्या जातं, नंतर रास ठेवल्या जाते आणि हे सगळं असं निभूतीनं आणि चांगल्या पद्धतीनं करावं लागतं. एकदा महालक्ष्म्या बसल्यानंतर कुठेही काही गडबड न करता शांततेनं त्यांना हार अर्पण करणे आहे किंवा आणखी कोणचे फुलं वाहणे आहे याचं कामसुद्धा असं शांततेनं शितापीनं करावं लागतं की जेणेकरून काही हे पडपूड नको व्हायला. तर बघा, हा माझ्या नाताने किती शांततेनं असा हार घातलेला आहे. याप्रमाणे आणि सगळं पूजा वगैरे झाल्यानंतर आरती पण केल्या जाते. आणि दुसऱ्या दिवशी महालक्ष्म्याचं जेवणाच्या दिवशी तर सकाळपासून एकदम लगबग अशी चाललेली असते. सगळे पाहुणे एकत्र आलेले असतात आणि सगळे हसी मजाकमध्ये काम केलं जातं. सगळे आपल्या कामाचे वगैरे बाजूला ठेवून आणि एक विसाव्याचा क्षण म्हणा, आनंदाचा क्षण म्हणा, सगळे एकत्र येणं, आनंदानं राहणं, गोडी गुलाबीनं राहणं, हेच तर जीवनामधलं खरं सुख असतं, आनंद असतो. तर हे काम सगळे असे मदतीनं करतात. महालक्ष्म्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे आंबील, फळं, 16 भाज्या. तर याप्रमाणे प्रत्येकजण आपल्यानुसार आपल्या घरी किती मेंबर येणार जेवायला त्यानुसार अशी आंबील केल्या जाते. तर हे बघा, हे यानुसार आंबील केलेली आहे. महालक्ष्म्या उठते त्या दिवशीसुद्धा भजनं, आरत्या, नंतर घाटी पाडणं असे हे कार्यक्रम सुरू असतात. तर या पद्धतीनं सगळे एकत्र येऊन अशा पद्धतीनं कार्यक्रम करतात. इथे सध्या भजन पण चालू आहे. नंतर 5 कुळाच्या जे असतात ते गाठी पाडणं असते ते पण चालू आहे. तर तुमच्या लक्षात आलंच असेल. तर इकडे असं असतं. याला गाठी पाडणं असे म्हणतात. महालक्ष्म्याजवळचे जे काही फळं असते, खोबरं असते, हे सगळं काही तिथलंच घेऊन त्याच्या गाठी पाडल्या जातं. तर असे हे 5 कुळातल्या 5 जणी ह्या गाठी पाडतात या पद्धतीनं आणि त्यानुसार मग आरती वगैरे केल्या जातं. तर याप्रमाणे अशा गाठी पाडल्या जातात. महालक्ष्म्या ज्या दिवशी उठतात त्या दिवशी त्यांचं सावकाशपणे जेवढं शक्य होते तेवढं निभूतीनं असं काम करावं लागतं, केलं जातं. याप्रमाणे ज्या काही गाठी वगैरे पाडल्या असतात तर त्यांना असं धूप वगैरे देऊन असं महालक्ष्म्यांच्या तिथे सगळं असं शेकल्या जातं. तर मंडळी, ही प्रत्येक गावाकडची, प्रत्येक भागाकडची एक पद्धत असते. तर इकडे जे आहे तर ही अशी पद्धत आहे. ही विदर्भातील महालक्ष्म्यांची पद्धत आहे. विदर्भामध्ये म्हटल्यापेक्षा प्रत्येक भागातल्या आपण एक कार्यक्रम असला की थोडाफार बदल पडतो. तरी हे जरी बदल असतात तरी शेवटी आपल्या भावना ह्या महत्त्वाच्या असतात असं मला वाटतं. बाकी गोष्टी आहे तर ह्या चालणारच. महालक्ष्म्यांचे भजन पण सुरू आहे.
तर मंडळी, यामधूनच आपली जे नवीन पिढी असते, तर हे सुद्धा हे आपल्या याच्यामध्ये आपल्या याच्यातून बघून बघून ते पण असे शिकत असतात. एकत्रित आल्यामुळे त्यांनासुद्धा एक शिकायला एक चालना मिळत असते. याप्रमाणे सगळ्यांनी मिळून महालक्ष्म्यांची आरती केली, गणपतीची आरती केली आणि आपल्याला जे काही आपल्या घरामध्ये वाटतं त्यांचं पण छानपैकी आरतीने वगैरे सगळं काही अक्षदा वगैरे म्हणून आनंद घेतला. आणि महालक्ष्म्यांना उठतात त्या दिवशी मग असं थोडं हलवलं जातं आणि मग त्यांना त्यांच्या त्या उठवतात त्यांना. तर मंडळी, ह्या माझ्या सुनबाई आहे, ह्या पूजा करत आहे. तर महालक्ष्म्या जेव्हा उठतात तर त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्याकडे याला राशीचं जेवण म्हणतात. तर महालक्ष्म्यांच्या जवळ जी रास असते, फळं असते, काही भाज्यांचं असते, तर आणि आपल्याकडे त्यानुसार जे जे येणार जेवायला त्यानुसार आंबील केल्या जाते आणि स्वयंपाक केला जातो आणि हा एक कार्यक्रम साजरा केला जातो. काही स्वयंपाक घरात केला आणि काही मोठ्या भाज्या वगैरे अशा बाहेर केली. हे बघा, माझे जावई आणि मुलगी, त्यांनी पण छानपैकी अशी चमचमीत कवळ्याची भाजी केलेली आहे आणि हे आहे आंबील. तर बघा, ह्या माझ्या मोठ्या जाऊबाई. बघा, सगळे एकत्रित पाहून आनंद पाहून त्या पण किती आनंदी वाटतात, नाही का. हे माझे मोठे जावई पूजा करत आहे. याप्रमाणे राशीच्या जेवणाच्या दिवशी असं सगळं काही मांडणी करून आरती केल्या जातं. सगळं काही त्यांच्या आवडीचं आंबील, फळं, दिवे, मूठ लाडू, नंतर चटण्या वगैरे सगळं राशीच्या जेवणाच्या दिवशीसुद्धा केल्या जातं. तर मंडळी, अशा ह्या महालक्ष्मी आपल्या वर्षातून एकदा आपल्याकडे येतात आणि आपल्याला सगळं वर्षभरासाठी असा आनंद देऊन जातात. आणि त्यानिमित्तानं आपण सगळे एकत्र येत असतो आनंदानं. त्यांचंसुद्धा आपल्याला हेच सांगणं असतं, यातून सिद्ध होतं की असेच राहा, आनंदी राहा, एकत्रित या आणि चांगले राहा. आणि कार्यक्रम आटोपला की सगळेजण आपापल्या गावी, आपापल्या ठिकाणी पोटापाण्यासाठी जातात. हे तर आपली दिनचर्या सुरूच राहणार आहे. तर आहे की नाही मंडळी, यामधून आपल्याला काय काय सिद्ध होते. आपल्या कुटुंबासोबत आपण जेव्हा एकत्र असतो तर त्या इतकं सुख कोणचं नसतं बघा. तर मंडळी, मला थोडा व्हिडिओ टाकायला वेळ लागला आणि काही व्हिडिओ पण माझे टाकण्यात आले नाही, त्याबद्दल क्षमस्व. तर मंडळी, सुखी राहा, आनंदी राहा, पुन्हा भेटू.